मित्रांनो, शांत बसून विचार करा. कित्येक वेळा असं होतं की कोणीतरी आपल्याला 4 लोकांसमोर एक बोचरा शब्द बोलून जातं. असा शब्द जो थेट काळजाला लागतो. त्या क्षणी आपल्याला काय करावं सुचत नाही. आपण फक्त अपमान गिळून गप्प बसतो. पण तो टोमणा, ते लोकांचं हसणं आणि तुमची ती हतबलता, ही गोष्ट तुम्हाला आतून पोखरत राहते. बरोबर ना? स्वतःला त्रास देणं आता बंद करा. कारण आज मी तुम्हाला कोणतंही मोठं भाषण किंवा शहाणपणाचे डोस पाजायला आलेलो नाही. आज मी तुम्हाला हे सांगायला आलोय की समोरच्याच्या शब्दांचा खंजीर त्याच्या छातीत कसा खुपसायचा. अशी 5 कडक शस्त्र जी वापरल्यानंतर टोमणा मारणारा माणूस तुमच्या वाटेला जायला सुद्धा 100 वेळा विचार करेल. हा व्हिडिओ फक्त त्यांच्यासाठी आहे ज्यांना वाघासारख्या स्वाभिमानाने जगायचंय. पहिली ट्रिक, शब्दांचा आरसा. जेव्हा कोणी टोमणा मारतो तेव्हा तो स्वतःला खूप हुशार समजत असतो. अशावेळी त्याला उलट उत्तर देऊ नका, त्याला आरसा दाखवा. समजा कोणी म्हटलं, काय रे, अजून लग्नाचं वय नाही झालं का तुझं? तर चिडण्याऐवजी त्याच्या डोळ्यात डोळे घालून फक्त 5 सेकंड शांत रहा. मग एक छोटीशी स्माईल द्या आणि म्हणा, माझ्या लग्नाची काळजी तुला तुझ्या स्वतःच्या आयुष्यापेक्षा जास्त वाटते. हे बघून वाईट वाटतं रे. सगळं ठीक आहे ना तुझ्या घरी? विषय संपला. तुम्ही त्याला उत्तर दिलं नाही, तुम्ही त्याच्यावर दया दाखवली. जेव्हा तुम्ही समोरच्याची दया येण्यासारखी रिॲक्शन देता, तेव्हा तो स्वतःला भिकारी समजायला लागतो. मित्रांनो, पुढे जाण्याआधी एक गोष्ट मनावर कोरून ठेवा. हे जे मी तुम्हाला सांगतोय ना, हे जगातलं कोणतंही पुस्तक तुम्हाला शिकवणार नाही. हे आपल्या रक्तातील स्वाभिमानाचं देणं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की या जगात तुम्हाला कोणासमोरही झुकायचं नाहीये, तर आपल्या या मनाच्या गुपितांच्या परिवारात सामील व्हा. इथे फक्त तेच लोक टिकतात ज्यांना स्वतःची किंमत माहीत आहे. चला, आता वळूया त्या दुसऱ्या शस्त्राकडे. दुसरी ट्रिक, पूर्ण दुर्लक्ष. काही टोमणे हे उत्तराच्या लायकीचे नसतात. जर कोणी फालतू टोमणा मारला तर त्याच्याकडे अशा नजरेने बघा जसं काही तिथे कोणीच नाहीये. समजा तो माणूस तुमच्याशी बोलतोय, पण तुमचं लक्ष तुमच्या फोनमध्ये किंवा लांब कुठेतरी आहे. तो बोलून थांबल्यावर त्याला विचारा, काही बोललास का तू? सॉरी, माझं लक्ष नव्हतंच. एखाद्या माणसासाठी त्याचा अपमान होण्यापेक्षा दुर्लक्षित होणं हे सर्वात जास्त जहेरी असतं. त्याला वाटतं की त्याचं अस्तित्व तुमच्यासाठी शून्य आहे. ही शांतता कोणत्याही शिवीपेक्षा जास्त काळजाला लागते. तिसरी ट्रिक, विनोदाने हवा काढणे. समोरच्याने टोमणा मारला की चिडण्याऐवजी तिथे हसायला सुरुवात करा. पण कसं? एकदम रिलॅक्स होऊन. कोणी म्हटलं, खूपच मोठा उद्योगपती झालास की तू? तर म्हणा, अरे भावा, तुझी नजर एकदम कडक आहे. आता तू तोंडातून शब्द काढलायस म्हटल्यावर मी नक्कीच मोठा होणार. तुझ्या तोंडात साखर पडो. जेव्हा तुम्ही त्याच्या टोमण्यावर हसता तेव्हा त्या शब्दांची धार संपून जाते. त्याला वाटतं की आपल्याला याला रडवायचं होतं, पण हा तर मजेत घेतोय. यालाच म्हणतात समोरच्याचा वार त्याच्यावरच उलटवणे. चौथी ट्रिक, थेट प्रश्न. जर कोणी मर्यादा ओलांडली तर त्याला फिरवून उत्तर देऊ नका, सरळ जागेवर पकडा. त्याला शांतपणे विचारा, तू हे कौतुक करतोयस की मनातल्या मनात माझ्यावर जळतोयस? हे एक वाक्य समोरच्याला उघडं पाडतं. त्याचं सगळं राजकारण तिथेच संपतं. आजूबाजूचे लोकसुद्धा त्याच्याकडे संशयाने बघायला लागतात. जेव्हा तुम्ही एखाद्याच्या मनातलं पाप उघडपणे बोलून दाखवता तेव्हा तो माणूस पुन्हा कधीच तुमच्या वाटेला जात नाही. पाचवी ट्रिक, प्रगतीचा माज. शेवटची आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जगातील सर्वात मोठं उत्तर म्हणजे तुमची प्रगती. ज्या दिवशी तुम्ही समोरच्यापेक्षा 10 पटीने मोठे होता त्या दिवशी त्याचे टोमणे हे कुत्र्याच्या भुंकण्यासारखे वाटायला लागतात. तुमच्या कानावर हेडफोन लावा, तुमचं काम करा आणि एवढे मोठे व्हा की तुम्हाला खाली खेचायला बघणाऱ्यांना तुमची सावलीसुद्धा स्पर्श करू शकणार नाही. तुमची गाडी, तुमचं घर आणि तुमचा रुबाब हे त्या लोकांसाठी सर्वात मोठं उत्तर असावं. तर मित्रांनो, टोमणे मारणारे तुमच्या प्रगतीचा दगड आहेत. त्यांचा वापर करून वर चढा. कोणालाही तुमचं मानसिक स्वास्थ्य बिघडवण्याचा अधिकार देऊ नका. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आजपासून आपण कोणाचंही ऐकून घ्यायचं नाही, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.